बघा त्याला युवराज काय कुठे झालंय? आहे? झालं काय आरडाओरडा करायला गेला मॉर्निंग वॉकला. हा, रात्री दारू पिऊन पडायचं, सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर हे पडायचं. बघा उगाच भलते सलते आरोप करू नका माझ्या लेकरावर. हा. साधी सुपारी खात नाही तो. अहो, दारू ढोसाचं व्यसन लागलंय, सुपारीचं व्यसन कसं लागेल त्याला? बर मी म्हणते प्यायला दारू एखाद्या दिवशी तर काय बिघडलं. बापाचे काहीतरी गुण येणार ना मुलात. या बघा, स्वतःच्या डोळ्यानं बघा, कार्टाचा फोटो आलाय पेपरात. अगो बाई माझ्या लेकराचा फोटो. अहो नीट बघा. ओ बाई किती गोंडास आलाय. अहो काय बुबळत का गोट्या बसवल्या देवानी? पुरीच्या गळ्यात हात घालून फोटो काढलाय त्यांनी, हरामखोर. मला सांगा तुम्हाला राग आलाय त्याचा की हेवा वाटतोय. अरे देवानी बुद्धी वाटताना कुठे गेला होता तुम्ही? अरे अख्ख्या जगभर बदनामी होतीये. बळवंत कडू पाटील, अरे बोट दाखवायची हिंमत नव्हती कोणाची. आमचं घराणं पुरे जेव्हा ऐकावं तेव्हा आपलं घराणं मोठं घराणं करता. तुमच्या गावाकडे कडू पाटील म्हंटल की म्हणतात मटकेवालेंना म्हणून, आणि म्हणे घराण्याची प्रतिष्ठा. अरे बळवंत कडू पाटील म्हणजे शिक्षण सम्राट म्हणून फेमस आहे आज. शिक्षण सम्राट? माझ्या बापाने शाळा काढून दिली म्हणून शिक्षण सम्राट, नाही तर बसले असते कुठेतरी शिकवण्या घेत. बरोबर आहे. आणि एवढे शिक्षण सम्राट आहात. पोरगा 8 वर्ष इंजिनिअरिंगला नापास होतोय आणि म्हणे शिक्षण सम्राट. तुमच्यावर गेले कार्ट. अहो काही येतच नाही, पेपरात पास होणार कसं ते? होणार कसं? तुम्हाला करता येत नाही? करता येत नाही मोठे शिक्षण सम्राट तुम्ही? अहो बापाचं काही कर्तव्य आहे की नाही? तो अमिताभ बघा काय केलं नाही त्याने अभिषेकसाठी. अहो त्याची करिअर घडवली, त्याचं लग्न लावून दिलं, ऐश्वर्यात लोटतोय आता तो. आणि तुम्ही नाही माझ्या तत्वात बसत नाही ते. तत्वात बसत नाही. नाही. मोठ्याले तत्व सांगणारे. हो. सरकार मुलांसाठी खिचडीसाठी तांदूळ पुरवतं, ते तुम्ही नेऊन विकता. तेव्हा कुठे जातं तुमचं तत्व? ऐकूस का शत्रू आहेस तू? हा, एक दिवस तू आणि तुझं ते कार्ट खड्ड्यात घालणार मला. हो, घालणार तो. वर माती टाकणार तुम्ही. टाकू, वर तांदूळ पण घबरा, टाकू. बोल नकोस. हॅलो हॅलो, काय रे नालाय का? कुठे अरे आहेस बाई, तू? 10व्या मजल्याच्या गच्चीच्या कठड्यावर उभा आहे मी. इथं काय झक मारतोयस तू? अरे फोटो आलाय पेपरात तुझा. हो. मग शिव्या कसल्या देताय? एवढा लेख फ्रंट पेज वर आलाय. तुम्ही तर एरवी धडपडत असताना फ्रंट पेज वर येण्यासाठी. एखाद्या बापानं कौतुकानं पेढे वाटले असते, पण तुम्हाला कौतुकच नाहीये ना माझं. अरे नालाय का, तुला दारू ढोसायला लाज नाही वाटली? शटअप. शटअप म्हणला. खाया पिया कुछ नाही, गिलास फोडा 12 ना. मी दारू पित नाही हे माहिती आहे ना तुम्हाला. आणि काय करू मी तरी? अँजेलिनाशी तुम्ही माझं लग्न लावून देत नाही आहात एवढं मी तुम्हाला सांगतोय, पण तुम्हाला काही किंमत नाही त्याची. दिवस खायला उठतो, रात्र प्यायला उठते. पहिला खाली अगोदर. कसा येऊ? लिफ्टने येऊ की उडी मारून? अरे टाक टाक, उडी टाक. तुझी हिंमत किती तेच बघतो मी. अहो काय वेळ लागलाय का उडी टाकायला? काय सांगताय? बसाव. नक्की उडी टाकेन हा. मी सांगेन तसं करणारा माणूस आहे, बोलेन तसं करणारा माणूस आहे. अरे टाक, उडी टाक. बघा 10 मोजेन मी फक्त. 3 मोज 3. अहो असं बोलायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुमचा नवसाचा एकुलता एक मुलगा आहे मी. आणि आता तुमचं वयही झालेलं आहे. आता तुमचं काही होऊ शकत नाही. अगं बाबू काय बोलते पोरग? काय बोलतोय? या वयात नवस केल्यावर पोरग होणार नाही म्हणतो. अगं बाई लाजता काय तुम्ही? काय रे कारट्या, काय बोलला बापाला तू? मी उडी मारतोय अँजेलिना. चौथ्या मजल्यावरची काच फुटली. धबाक मेलो. अगं सुगंधा, जेवलीस का नाही? नाही साहेब. जेवून घ्या ना, आमचं होत आलंय. साहेब मी ते तिला भूक नाही. असं का? काय रे तू जेव ना युवराज. मला नको. कशाला आग्रह करती? नसेल जेवत राहिला तू. हा याला म्हणायचं बाप. हा? मोलकर्णीला सुगंधा जेवलीस का? घे जेवून, आमचं उरकतच आलंय. आणि लेकराला केळ विचारिनात. अरे जेव रे राजा. मला भूक नाही आई. अगं नको आग्रह करू त्याला. पोरीच्या बार गळ्यात गळ घालून फोटो काढल्यावर पोट भरला असेल त्याचं. काय एका पोरीच्या गळ्यात गळा घातला तर गळा काढायला झालंय. हाशमी सारखा पोरगा असता तुम्हाला तर काय केलं असतं? प्रत्येक हिरोईनच्या तोंडात तोंड घालून त्याचे दात पडायची वेळ आली पार, तरी त्याच्या घरच्यांनी सुद्धा केलेलं नाही. आणि आमचा बाप बघा. आपल्या कडू पाटलाचं खानदान आहे, इज्जत आहे आपल्या घराण्याला. काय इज्जत आहे? काही इज्जत नाही बोडक्याची. कॉलेजमध्ये गेलं की पोरं कोरस मध्ये ओरडतेत, आलं कडूचं पोरगा, आलं कडूचं पोरगा, आलं कडूचं पोरगा. बोलणारच ते. दारू पिऊन फोटो काढायच्या पोरी बरोबर. मग काय होतंय? तुम्ही तर पेज 3 वर येण्यासाठी मरत असता, आणि लेकरू पेज 1 वर आलंय तर त्याचं कौतुक नाही तुम्हाला. नाव वाढलं का कमी झालं? बघितलंच किती नालायक आहे पोरग. कधी कधी मला संशय येतो माझंच पोरग आहे का म्हणून.
हे बरं आहे तुमच्या दोघांच्या भांडणात माझ्यावर कशाला संशय उगाच. तुझ्यामुळे बिघडलंय ते का अर्थ? काय बिघडलो? एका पोरीच्या गळ्यात पडून फोटो काढला ते एवढं? हा तुमच्या बापानं तर तमासगिरी आणून ठेवली होती तेव्हा नाही कोणी बोललं ते? तुझे सब है पता है ना माँ. आता बोला. तर माझे वडील होते ते. आणि मग हा कोण आहे? हा काय माझा बाप आहे? नाही तर कोण आहे? हा जन्माला आला तेव्हा काय म्हणाला होता? काय? तुझ्या पोटी माझा बाप जन्माला आला म्हणून. असं बोलले होते ना. मग मग बापाशी असं बोलतात का? हं? मला वाटेल ते टाकून बोलता. तुम्हाला असं नाही वाटत आजोबाशी असं बोलतोय आपण ते? मी 8वीत असताना बूट फेकून मारला होता तेव्हा असं नाही वाटलं आपण हा आजोबाला बूट फेकून मारतोय? अंजेलिनाला नकार देताना साक्षात आजीला नकार देताय असं तुम्हाला फील सुद्धा आला नाही? अरे तुझ्या आजोबा असतं ते अँजेलिना नावाची पोरगी स्वप्नात आली असती का तुझ्या? कडू पाटलाची सून अँजेलिना? हे? अहो त्याला काय झालं एवढं? काय झालं? अरे अंजलिना कडू वाटलं. अंजलिना कसं वाटतं ऐकायला? गाड वाटत. कसलं गोड वाटतं? कोऱ्या फळव जुन्या खडून लिहिलं कसा करकर आवाज येतो ना तसं वाटतं. हा आणि आरती कडू पाटील कसं वाटतं? दगडाने तवा घासल्यासारखं नाही का वाटत? जाऊ द्या हो. एवढी पोराची इच्छा आहे तर काय एवढं त्यात? अँजेलिना नावाची काय सून असती काय? आणि ती सुद्धा कडू पाटलाच्या खानदानात? अरे पुरणपोळी दे म्हणलं 2 पावांमध्ये पुरण घालून देणार जेवायला. अहो पुरणपोळी मी शिकवीन तिला. काय काय शिकवशील? उद्या तुळशी वृंदावनाच्या पूजेच्या वेळेला अगरबत्तीच्या ऐवजी मेणबत्ती लावल तुझी ती अँजेलिना. लावू दे मेणबत्ती. त्याला काय झालं? मनात देव असला म्हणजे झालं. वा तुझे सब है पता है ना माँ. याला म्हणतात ताई. बापाने पार जाम करून टाकला मला. अहो मी काय म्हणते एकदा मुलीला भेटून तर घेऊया. कशाला? अहो घ्या ना असं काय करता? बरोबर आहे. ठीक आहे उद्या घेऊन ये तिला. काय संस्कार केले तुम्ही? होत का? हे? काय हो हा? खरंच भेटणार ना? का? नाही त्या शिंद्यांशी साखरपुडे विषयी बोलून ठेवलंय तुम्ही म्हणून म्हटलं भेटणार ना नक्की. अगं बघू ना कार्ट्याचा काय चॉईस येतो. मी तुला सांगतो खात्रीनं माझ्या चॉईस पेक्षा एकदम फालतू असणार. हा अगो बाई हे काय? चला. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग आई. अगो बाई ही माझी आई. हाय किती सुंदर आहे ग. हे बाबा. असू दे असू दे असू दे असू दे. बसा बसा. बघा कशी खानदानी पाटलीन दिसते की नाही. ए पण तुझं ते नाव बदल बाई. अँजेलिना कडू पाटील म्हणजे ऑमलेट मध्ये गोड शिरा घातल्यासारखं वाटतं नाही? आई लग्नानंतर आपण तिचं नाव बदलणारच. अंजली कडू पाटील ठेवू. अरे हो. म्हणजे शिऱ्यामध्ये मनुक्का टाकल्यासारखे वाटते. नावाज जाऊ दे. त्या मॉडेलिंगचं काय? बाबा मॉडेलिंग म्हणजे ती खूप सोजवळ जाहिराती करते. ती नेहमी साडीमध्ये असते. पंजाबी ड्रेस सुद्धा ती घालत नाही. काय सांगतो? अगदी अलीकडेच मी पहाटे तिच्या घरी गेलो होतो. कधी? म्हणजे मी जॉगिंगला गेलो होतो आणि तिला एक महत्वाचा निरोप द्यायचा होता म्हणून तिच्या घरी गेलो. मी दार वाजवलं. तिने दार उघडलं. मी पाहिलं तर ती साडीमध्ये. म्हटलं अरे चा तू साडीच नेसून असतेस घरी पण. अहो बघा तिची जाहिरात आहे. माझ्या नितळ सौंदर्याचं रहस्य. हे बघ काय ते? कोण आहे ती? कोण आहे ती? कोण? बघा बघा कोण आहे ती? कोण आहे? पण बाबा ती अँजेलिना नाहीये. म्हणजे आहे अँजेलिना ती म्हणजे पण तिचा स्पेशल इफेक्ट करतात जाहिरातीमध्ये. अरे देवा. बॉडी वेगळी असते. साडी वेगळी असते जाहिरातीमध्ये. माझ्या नितळ सौंदर्याचं रहस्य. त्या बाथटब मध्ये जी झोपली आहे ती साडी घालून ती अँजेलिना आणि तो जो फेस आहे तो माझ्या तोंडाला आलाय बाबा. काय बोलतोस कळतं का तुमचं तुम्हाला? अरे कडू पाटलाचं खानदान आहे. ही अशी नटवी पोरगी सून म्हणून या घरात येणार नाही. ए पुरी या घरात पुन्हा पाऊल टाकायचं नाही. तू या पोरीला परत घरात घेऊन यायचं नाही. गेट आउट. बाबा निदान चहा पाजा काहीतरी खाऊ घाला बाबा. अगं कडुलिना अंजेलिना पाटील बाबा. अंजेलिना अंजेलिना. तुम्ही जावा. अहो असं काय करता? बिचाराला चहा तरी घेऊ द्यायचा. अरे मॉडेलिंग करते पोरगी ती. कडू पाटलाचं खानदान आहे हे. अगं थांब अंजेलिना थांब. अगं थांब अंजेलिना माझं ऐकून तरी घे. काय ऐकू? अगं थांब. मला प्लीज जाऊ दे तू. अरे बोलून गेला बा पण माझ्या डोक्याला ताप.
तुला जे काही बोलायचं ना ते तुझ्या बाबांशी जाऊन बोल. जेव्हा ते माझा सून म्हणून स्वीकार करतील ना तेव्हाच मी तुझ्याशी बोलीन. तोपर्यंत मी काय करू? माझा फोटो आहे ना तुझ्याकडे, तो उराशी कवटाळून बैस. अँजेलिना ऐक माझा अँजेलिना. ए! ड्रायव्हर उडा दो. एक मिनिट ड्रायव्हर जाओ.